माऊलींच्या पालखीबरोबर निघालेला वारकरी हातामध्ये काही असो अथवा नसो, झोपायला काही असो अथवा नसो, खिशात 4 पैसे असो अथवा नसो, परंतु त्याची व्यवस्था ह्या वारीमध्ये माऊली यान त्या पद्धतीने करतच असते. आपण पाहत आहात की जे वारकरी कुठल्याही दिंडीमध्ये चालत नसून माऊलींच्या मागे पुढे चालत आहेत, त्यांची व्यवस्था अशा पद्धतीने केली जाते आणि प्रत्येकाला या ठिकाणी आनंदाचा घास, आनंदाची शिधा मिळतेच मिळते. अन्नदान, वस्त्रदान, पूर्ण आळंदीपासून पंढरपूरपर्यंत वारकऱ्यांना कशाचीही कमतरता या ठिकाणी पडत नाही. जे एकटे निघालेले आहेत, ज्या पांडुरंगाच्या माऊलींच्या भरोशावर निघालेले आहेत, त्यांची व्यवस्था माऊली अशा पद्धतीने केली जाते. परंतु दिंडीमध्ये चालत असताना दिंडी प्रमुख असतील, संस्था असेल, त्या संस्था आपल्याबरोबर येणाऱ्यांची वारकऱ्यांची सेवा करत असतात. परंतु जे एकटेच निघतात त्यांची व्यवस्था या ठिकाणी माऊली कशा पद्धतीने करते हे आपण याची देही याची डोळा या वारीमध्ये अनुभवू शकता.